सरकारनं 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यात एटीएम बाहेर रांगा लागल्यात। एटीएम 2 दिवस बंद राहणार असताना लोक एटीएम बाहेर रांगा लावून उभी आहेत। त्यातही 500 आणि 1000च्या नोटा नको असल्यानं फक्त 400 रुपये काढले जात आहेत। त्यामुळे प्रत्येक जण 3-4 वेळा पैसे काढतंय। परिणामी वेळ लागत असल्यानं रांगा वाढत आहेत। पेट्रोल पंपावर देखील 500 आणि 1000च्या नोटा घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500च्या नोटा बंद होणार असल्याची घोषणा केलेली आहे। या घोषणेनंतर पुण्यातल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। पुण्यातल्या शिवाजीनगर भागामध्ये आता आपण आहोत आणि एका एटीएम बाहेर आता रात्री उशिरा देखील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। पुण्यातल्या बहुतेक भागामध्ये एटीएमच्या बाहेर अशा रांगा लागलेल्या आहेत। त्यात विद्यार्थी आहेत, नोकरदार आहेत, सर्व स्तरातली लोक आहेत जे पैसे काढायलासाठी येत आहेत। यातली गंमत मात्र अशी आहे की पैसे काढताना 500च्या आणि 1000च्याही नोटा येत आहेत। त्यामुळे फक्त 400 रुपये काढले जावेत आणि ते अनेक पटीत एकदा दोनदा तीनदा अशा पद्धतीने काढण्याचा प्रयत्न हे लोक करतात। ज्यांनी पैसे काढलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही पैसे काढलेले आहेत तर एटीएम मधनं 500च्या किंवा 1000च्या नोटा पण येत आहेत का? हो। मग काय तुम्ही काय केलं? मी 400 काढले। अच्छा, पण 400 काढून मतलब नोटा संपतील आणि बाकीच्यांनाही अडचण होती? हो, म्हणून फक्त जेवढी लिमिट आहे तेवढेच काढले। पण असं अचानक एवढं रात्री येऊन ह्या घोषणेनंतर का वाटलं तुम्हाला की पैसे काढावेत? आता 2 दिवस बँक बंद आहे तर मग कुठे जायचं आम्ही तरी, की बाबा आता अर्जंट गरज पडली तर मग काय करायचं आम्ही? कितीच्या नोटा आल्यात, किती पैसे काढले तू, आणि तुला काय वाटलं की आता म्हणजे 2 दिवसांनी परत व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहे तरी आता रात्री येऊन एवढे उशिरा का पैसे काढायचं वाटलं? बघा, मी सर्व्हिसला बँकेत जरी असलो तरी मला पैशाची नीड ही प्रत्येक नागरिकांना भासणार आहे। तर इथे ज्यावेळेस 8:30 वाजता नरेंद्र मोदी सरांनी जी अनाऊन्समेंट केली त्याच्यानंतर जी नागरिकांची तुम्ही तारांबळ बघताय, ती तारांबळ उडल्यानंतर त्यांनी स्वतःहून काहीतरी योग्य असा निर्णय घ्यावा की जेणेकरून उद्या सकाळी उठून जे ट्रान्झॅक्शन होणार लोकांचे त्याच्यापासून नुकसान न हो लोकांचं। थोडीशी भीती होती तुमच्या मनात 2 दिवस पैसे नाही मिळाले तर काय करायचं म्हणून? की मला उद्या स्वतःला दवाखान्यात जायचं आहे आणि ट्रॅव्हलिंग पण करायचं आहे। आता इथून मला नाशिक आणि अहमदाबादला जायचं आहे, पण ज्यावेळेस मी 500ची नोट देणार पण समोरचा व्यक्ती घेणार ही शाश्वती नाही। त्यासाठी मी 4 ट्रान्झॅक्शन मारून सर्व्हिस टॅक्स माझा त्याच्यात गेलेला आहे, तो पण माझं नुकसानच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खिंगरेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।